नमस्कार मुलांनो, वैदिक संस्कृती या प्रकरणाचा आपण अभ्यास केला आहे। या प्रकरणामध्ये वैदिक वाङ्मय, वैदिक काळातील दैनंदिन जीवन, धर्मकल्पना, शासन व्यवस्था याचा आपण अभ्यास केलेला आहे। वैदिक काळाच्या नंतर प्राचीन भारतामध्ये काही धार्मिक प्रवाह निर्माण झाले। या धार्मिक प्रवाहांचा अभ्यास प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या प्रकरणातून आपण करणार आहोत। वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले। या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते, इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही। वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले। माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले। त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते। परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता। सर्वसामान्यांना समजायला अवघड होता। त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले, जसे शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णू भक्तांचा वैष्णवपंथ। या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे देखील लिहिली गेली। इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार प्रवाह निर्माण झाले। प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली। त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले। व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्मांनी ठळकपणे मांडले। त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले। नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे। जैन धर्म। जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मांपैकी एक धर्म आहे। या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे। धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर म्हणतात। जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले। वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर होत। वर्धमान महावीर आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो, या बिहार राज्यामध्ये प्राचीन काळी रुज्जी नावाचे एक महाजनपद होते। महाजनपद म्हणजे मोठे राज्य। त्याची राजधानी होती वैशाली। वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला। त्यांच्या पिताचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते। वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला। 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते। शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा याचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे। असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले। जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो। विकारांवर विजय मिळवणारे असे त्यांना म्हटले जाऊ लागले। महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते। ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला। लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत। त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता। शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे। लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेमध्ये म्हणत असत। हे समवसरण समतेवर आधारलेले असे। या समवसरणांमध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश होता, म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नव्हता।
पंचमहाव्रते. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळावयाचे 5 नियम. त्यातील पहिला नियम आहे अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. दुसरा आहे सत्य. प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. अस्तेय. स्थेय म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजे अस्तेय. अपरिग्रह. मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. ब्रह्मचर्य. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. त्रिरत्ने. त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र ही 3 तत्वे. सम्यक या शब्दाचा अर्थ आहे संतुलित. सम्यक दर्शन म्हणजे काय? तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान. तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. सम्यक चरित्र. पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. वर्धमान महावीरांनी केलेल्या उपदेशाचा थोडक्यात सारांश. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते, असे या सिद्धांतात मानण्यात आले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मताविषयी सहिष्णुता देखील निर्माण होते. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झालेले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा. मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या. जगा आणि जगू द्या, असा उपदेश त्यांनी केला. बौद्ध धर्म. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते सिद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे मूळ नाव होते सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. मानवी जीवनात दुःख का आहे असा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या पूर्वेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. तसेच पुरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे पाली भाषेमध्ये म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. त्यानंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेमध्ये केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात.
त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. आर्य सत्ये. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्ये म्हटलेले आहे. त्यातील पहिलं आहे दुःख. मानवी जीवनात दुःख असते. दुःखाचे कारण. मानवी जीवनातील दुःखाला काही ना काही कारण असते. दुःख निवारण. मानवी जीवनातील दुःख दूर करता येतात. प्रतिपद. प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपण अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला तर आपल्या जीवनातील दुःखांचा अंत होतो असे गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे. पंचशील. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे, मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. बौद्ध संघ. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धांप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांना भिक्खुनी असे म्हणत. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातींमधील लोकांना प्रवेश होता. गौतम बुद्धांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी, 4 आर्य सत्यांचे ज्ञान, सम्यक संकल्प, हिंसा वगैरे तत्वांचा त्याग करणे, सम्यक वाचा, असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे, सम्यक कर्मांत, प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वराचार यापासून दूर राहणे, सम्यक आजीव, उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे, सम्यक व्यायाम, व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय, वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत आणि जर ती उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा, चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत तसेच ती जर उत्पन्न झाली असल्यास नष्ट होऊ नयेत यासाठी देखील प्रयत्न करणे, सम्यक स्मृती, मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपली चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे, सम्यक समाधी, चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. उपदेशाचे सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते. हे त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शविते. त्यांनी पुरुषांच्या प्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा, शील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. सर्व प्राणीमात्रांविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीलाही आज मार्गदर्शक आहेत. लोकायत. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचार प्रवाहही महत्त्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता. त्याने वेदांचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजामध्ये रुजले. ज्यू धर्म. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणुकीत न्याय,
सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनॅगॉग असे म्हणतात. ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली. तो जगभर पसरला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लेयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीनुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात. इस्लाम धर्म. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहे. ईश्वराचा संदेश पैगंबरांमार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथामधून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे. तो सर्व शक्तिमान आणि परम दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे वागावे त्याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या ग्रंथामध्ये केलेले आहे. भारत आणि अरबस्थान यांच्यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्थानात इस्लामचा प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळांना मशीद असे म्हणतात. पारसी धर्म. पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यांच्यातील भाषेमध्ये साम्य आहे. पारसी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतामध्ये आले, म्हणून त्यांना पारसी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. झरथुष्ट्र हे पारसी धर्माचे संस्थापक होते. अहुर मज्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. फारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचारतत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे. यानंतरच्या पुढील प्रकरणामध्ये आपण भारतामध्ये अस्तित्वात असलेली जनपदे आणि महाजनपदे याचा अभ्यास करणार आहोत.